तर उद्धव ठाकरे लातूरमध्ये आता पाहणी करणार आहेत, शेताच्या बांधावर जाणार आहेत। काडगाव या भागातून त्यांच्या दौऱ्याला सुरुवात होणार आहे। अतिवृष्टीमुळे काही भागातल्या ढगफुटीमुळे मराठवाडा असेल, सोलापूर असेल, अहिल्यानगर असेल या भागात जे मोठं नुकसान झालेलं आहे त्यामुळे शेतकरी मोठे हवालदिल झालेले आहेत आणि शेताच्या बांधावर जात शेतकऱ्यांना धीर देण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे यांच्याकडून केला जाणार आहे। उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्याची सुरुवात लातूरमधून झालेली आहे। लातूरसह बीड, धाराशिव, जालना, संभाजीनगर या जिल्ह्यांमध्ये सुद्धा जे अतिवृष्टीमुळे नुकसान झालेलं आहे त्याची पाहणी उद्धव ठाकरे करणार आहेत। तर लातूरमधून त्यांच्या पाहणी दौऱ्याला सुरुवात, काडगावातनं त्यांच्या पाहणी दौऱ्याला सुरुवात होणार आहे। तर तेरणा असेल, मांजरा असेल, तावरजा असेल या नद्यांच्या पुरामुळे लातूरमध्ये ग्रामीण भागात प्रचंड मोठं असं नुकसान झालेलं आहे आणि लातूरमधून उद्धव ठाकरे यांच्या नुकसानाच्या पाहणी दौऱ्याला सुरुवात होते। उद्धव ठाकरेंसोबत अंबादास दानवे आहेत, संजय राऊत आहेत, मिलिंद नार्वेकर आहेत। काल मुख्यमंत्री फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी वेगवेगळ्या भागांमध्ये पाहणी केलेली आहे। तर आता आज उद्धव ठाकरे लातूरमध्ये पाहणी करतायत। मग आता काय करायचं? मग आम्ही काय फाच्या घ्यायच्या का मग तिकडे? नक्कीच तुमचं कुठं शेत आहे इथल्या एरियामध्ये आणि किती नुकसान आहे तुमचं? 100% नुकसान झालेलं आहे आमचं। 2-3 एकर शेत आहे पण नुकसान तर पूर्णच खलास झालेलं आहे। दादांनी जे आज वक्तव्य केलं की सरकारकडे पैसे नाहीत, लाडक्या बहिणीला, शेतकऱ्यांच्या वीज बिलाला पैसे देतोय सरकार, मग आता कर्जमाफीसाठी पैसे नाहीत असं म्हणतायत, कसं बघता तुम्ही याच्याकडे? सरकार जर पैसेच नाहीत म्हणलं सरकारकडे, मग आपण कुणाकडे मागायची? ते जर आज अंग काढून घ्यायला लागले तर मग आपण कुणाकडे जायचं? मग त्यांनी असं केल्यानंतर मग शेतकऱ्यांनी काय फाशी घ्यायची का? काय म्हणलं दादाला? आता दादांनी 100% नुकसान भरपाई तर द्यायलाच पाहिजे, कर्ज तर पूर्ण निलच करायला पाहिजे। त्याशिवाय आता जमिनीतून उत्पन्नच नाही तर कर्ज भरायचं कशा पद्धतीवर? नक्कीच हे आपल्यासोबत पाली आणि पाली परिसरातले शेतकरी होते, ज्या शेतकऱ्यांचं हे प्रचंड नुकसान आपल्याला या संपूर्ण परिसरामध्ये अक्षरशः मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं पाहायला मिळत आहे। आणि याच शेतकऱ्यांनी तर उद्धव ठाकरे काडगाव या परिसरात पोहोचलेले आहेत। शेताच्या बांधावर जात उद्धव ठाकरेंकडून काट गावात उद्धव ठाकरे पोहोचलेले आहेत आणि तिथूनच त्यांच्या पाहणी दौऱ्याला सुरुवात झाली। तर उद्धव ठाकरे शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत। लातूरच्या ग्रामीण भागात काही ठिकाणी ढगफुटी सदृश्य पाऊस झालेला आहे, मोठं नुकसान लातूरच्या अनेक भागात झालेलं आहे। निलंगा, औसा, औराद शहाजनीमध्ये काल मुख्यमंत्री फडणवीसांनी सुद्धा पाहणी केलेली होती। लातूरच्या ग्रामीण भागाला मुसळधार पावसानंतर मोठं नुकसान शेताचं झालेलं आहे, अनेकांची घरं पाण्यात होती आणि आता काटगावात सध्या उद्धव ठाकरे दाखल झालेले आहेत, शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत। लातूरमधली ठाकरे यांच्या पाहणी दौऱ्याला लातूरमधून सुरुवात झाली।